फणसांच्या बियांची भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम या फणसाच्या बिया मी स्वच्छ धुवून कुकरला मी शिट्ट्या करून 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या, शिजवून घेतलं होतं छान. गार झाल्यानंतर त्याचे वरचे साल मी काढून घेतले अशा प्रकारे आणि एकाचे मी 4 काप केलेले. अशा प्रकारे सगळ्या बियांचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला त्याला फोडणी घालायची आहे. तर फोडणीसाठी मी पॅनमध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरे घालायचे आहेत. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर घातली आहे, 1 चमचा मी धणेपूड घातली आणि 1 चमचा मालवणी मसाला घातला आहे. त्यासोबतच सगळ्या बिया आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. जे तुकडे करून घेतलेले आहेत त्या छान परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि कोथिंबीर घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि छान परतून सगळ्यात शेवटी आपल्याला ओला नारळ खवलेला घालून घ्यायचं आहे. खूपच झटपट आणि तेवढीच टेस्टी ही भाजी होते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. भन्नाट चवीची भाजी नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत लाईक करा, शेअर करा.